आणि आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे। पुढच्या आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने अर्थसंकल्पात 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। मागच्या वर्षी 9 महिन्यांसाठी तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। यंदा तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतूद कमी करण्यात आली। मात्र आताची तरतूद लक्षात घेता 1,500 रुपये प्रमाणे 2 कोटी महिलांनाच याचा लाभ वर्षभर मिळू शकतो। डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या। त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला पात्र होत्या। ही संख्या मार्च अखेरपर्यंत आणखीन घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची आता चिंता वाढत असल्याचं दिसतंय। लाडकी बहीण योजनेचे फेरसर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट नकार दिलाय। राज्य सरकारने पात्र अपात्र महिलांचं सर्वेक्षण करून लाडकी बहीण योजनेतून नाव कमी करण्याचं काम अंगणवाडी सेविकांवर सोपवलंय। यामुळे आता महिलांच्या रोषाला सामोरं जाण्याची भीती अंगणवाडी सेविकांना वाटतेय। दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी प्रति अर्ज 50 रुपये जाहीर केलेला मानधन भत्ता देण्याची मागणी अजून होतीये। म्हणतात की तुम्ही फेर सर्वे करा की ज्यामध्ये तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही बसतात, परंतु आम्ही घरोघरी जाऊन हा सर्वे करू शकत नाही। कारण लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार देते, तुम्ही कशाला ते निकष आम्हाला लावतात। बाकीचे कामं जर केले तर आम्ही मूळ मुद्द्यापासून मूळ आमच्या कामापासून आम्ही विचलित होऊ शकतो। त्यामुळे आम्हाला आमचा पूर्ण फोकस हा पूर्वशालेय शिक्षणासाठी द्यायचा आहे। इतर कामे सरकारने आमच्यावर लादू नये।